ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. ये नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्णाय नमो नमः. संत सज्जन हो, आपण मागच्या भागात पाहिलं की राजा परीक्षित सर्वसंग परित्याग करून गंगेकाठी आला. तिथे शुकदेव यांची त्यांची भेट झाली आणि राजा परीक्षिताच्या आत्मकल्याणासाठी श्रीमद भागवत कथा ही गंगेकाठी सुरू करायला त्यांनी सुरुवात केली. त्याआधी आपण श्री शुकदेवांना नमस्कार करू. ओम भगवान शुकदेवाय नमो नमः. शुकदेवांचं तिथे आगमन झालं. सर्व संग परित्याग केलेल्या महाराज परीक्षितांची आता चिंता मिटली. अंत्यम समय आला. एक महान असे ईश्वरी विभूतीच त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली. गंगेचं परम पवित्र सानिध्य. शुकदेवांनी त्यांचा स्वागत केलं. गंगेला सर्वांनी वंदन केलं आणि राजा परीक्षित शुकदेवांना सांगतायत की महाराज, मी आता मरणासन्न अवस्थेत आहे. माझी जिज्ञासा आणि तळमळ आपल्याला माहितीच आहे. आता मला असं विचारायचं आहे की जो मनुष्य मरणाच्या दारात आहे त्यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, कोणतं कर्म करावं. माझ्या दृष्टीने पाहिलं तर आता अल्पकाळ माझा आयुष्याचा राहिलेला आहे. अशा अल्पकाळात माणसाने कोणता जप करावा, काय श्रवण करावं, कशाचं कीर्तन करावं, कशाचं स्मरण करावं, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्या शुकदेवांनी त्यांना सांगितलं की राजा परीक्षिता, याच्यावर खूप काही बोलता येईल, पण थोडक्यात सांगायचं तर दोन गोष्टी तुला मी महत्वाचे सिद्धांत सांगतोय. या जगात मी आणि माझेपण म्हणून जे जे काही तू मानत असशील ते सर्व असत्य आहे, लटकं आहे. आणि दुसरा सिद्धांत म्हणजे या असार जगामध्ये ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने भगवान श्रीकृष्णांचं, त्यांच्या चरणांचं स्मरण करावं. आयुष्यात दोन गोष्टी माणसाने विसरू नये. एक म्हणजे दो बातन को भूल मत जो चाहे कल्याण. एक नारायण एक मौत को और दुजे श्री भगवान. दोन गोष्टीला कधीही मनुष्याने विसरू नये. एक म्हणजे आपला मृत्यू आणि दुसरा म्हणजे परमेश्वर. या दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि सर्वस्वाचा त्याग करून माया मोह ममता ज्याच्याविषयी आस्था आपण ठेवलेली असेल ती सर्व आस्था आपण त्या आस्थेचा त्याग करावा. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छताम अभय. ज्याला अभयपदाची इच्छा असेल, हे भारत, या ठिकाणी एक आहे की हस्तिनापुरातले जेवढेही राजे होऊन गेले त्या सर्वांना समान असा एक उल्लेख एका शब्दाने केला जातो, तो म्हणजे भारत. धृतराष्ट्रांनाही भारत म्हटलंय, अर्जुनालाही भारत म्हटलेलं आहे आणि इथेही परीक्षित राजाला भारत म्हटलंय. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मरतव्य ऐच्छताम अभय. ज्याला अभयपद पाहिजे असेल त्याने सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्याच लीलांचं श्रवण करावं, कीर्तन करावं आणि स्मरण करावं. तसं पाहिलं तर तू माझ्याकडे पहा, मी योगी आहे, पण
निर्गुणाची मी भक्ती करणारा, निर्गुणावर माझा अधिक ओढा आहे, तरी मी कृष्ण कथांकडे आकर्षित होत असतो. त्या कथांमध्ये मी रमतो. म्हणून जर तुम्हाला अखंड श्रीकृष्णाचे स्मरण भक्ती हवी असेल तर आजन्म आपण ती केलं पाहिजे. ती सवय लावून घेतली पाहिजे मनाला. आता निर्गुणाची उपासना केली, मनुष्य मुक्त जरी झाला तरी त्याने श्रीकृष्ण स्मरण करत राहावं. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर एक दृष्टांत आहे की कुंभार मडके घडतो. त्या चाकावर ते चाक फिरत असतं, चाकावर मातीचा गोळा ठेवतो, त्याला आकार देतो आणि मडकं तयार झालं की ते मडकं काढून घेतो. पण चाक मात्र फिरतच राहतं. मडकं जरी काढून टाकलं तरी, तयार झालेलं मडकं बाजूला करतो तरी चाक फिरत राहतो. तसं निर्गुणाची उपासना जरी केली तरी अंतःकरणामध्ये सतत श्रीकृष्ण स्मरण करा. अंतसमय आला म्हणून मनुष्याने भिवू नये. स्वामींचं वाक्य आहे, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे किंवा मी तुझ्या पाठीशी आहे. कारण ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उन्हे पडो नेदी काही त्याचे, वारे सुसी आघाताचे. ओंकाराचा जप करावा, मन एकाग्र करावं. भगवद्गीतेतही त्याच याचा अंतकालेचे मामे व स्मरण होता कलेवरून सप्रयाती यत्मद्भाव. तिथे कुठलाही संशय नाही. इथे एक ओम इथे एक अक्षर ब्रह्म, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. आपली इंद्रिय आवरावी, मन आवरावं, प्राणायाम करावा, सुषमनेमध्ये आपला चित्त आणि मन एकाग्र करावं आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये ते मन विलीन करावं. एक परमात्माच ओंकार रूपाने सर्व विश्वात भरला आहे. माणसाने काहीही करावं, कोणत्या का मार्गाने असा, परंतु मनुष्य जन्माचा सर्वश्रेष्ठ लाभ कोणता? एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसाम अंते नारायण स्मृती. अंते नारायण स्मृती. मरणी जया जे आठवे तो त्याच गती ते पावे, म्हणून सदा सर्व काळ बजावे मातेची तुवा. अंत समयाला जशी आपली बुद्धी असेल, ओंकाराचं स्वरूप आपल्या डोळ्यापुढे आणावं. ओंकार हे त्याचं स्वरूप आहे. पंचमहाभूत, महत आदी तत्व, मूळ प्रकृती, जे काही आपल्या डोळ्याला दिसतं ते भगवंतच आहे अशी मनाची समजूत करून घेतली पाहिजे. स्वर्गादी सप्तभुवने, त्यानंतर त्या विराट पुरुषाची एक आकृती आपल्या डोळ्यासमोर उभी करावी. सप्तपाताळे, निरनिराळ्या अवयवामध्ये तो भरलेला आहे अशी जाणीव करावी. आपल्या शरीरामध्येही त्याचा वास आहे. आपलं शरीर तसंच त्या विराट पुरुषाची शरीराची रचना आहे. त्या विराट पुरुषाचे पुरुष सूक्तामध्ये याचं चांगल्या प्रकारे वर्णन आहे. चंद्र सूर्य त्या विराट पुरुषाचे नेत्र आहे. वायू ही त्याची नासिका आहे. उदर म्हणजे अग्नी आहे. हात इंद्राचं स्वरूप आहे. त्यामुळे आपण त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी आपली मती एकाग्र करावी आणि एका श्रीचेच ध्यान केलं पाहिजे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही आता, मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. पण प्रश्न येतो, ध्यान ही काही साधी गोष्ट नाही. ध्यान कसं करावं?
हे सहसा आयुष्य निघून जातं. पण ध्यान कसं करावं हे अनेक साधकांना समजत नाही. तर ध्यान म्हणजे काय? शुकदेव त्यावर आपलं निरूपण करतायत. एखाद्या वस्तूशी, व्यक्तीशी, तत्वाशी, विषयाशी मनाने एकरूप होणं म्हणजे ध्यान. अळीस भ्रमराचा अध्यास, येता भ्रमरपणा येतीस, तैसा सांडून जीवपणास, भोगी आनंद, असादरी छंद, असादरी छंद, जाई तुटोनी हा भवबंध. गोपींचं उदाहरण, गोपी जेव्हा मथुरेमध्ये दही दूध विकायला जात होत्या तेव्हा त्यांच्या त्या माठामध्ये दही दूध होतं, पण ते दही दूध विकायचं विसरून जात होत्या. आणि तो गोविंद जो त्यांच्या हृदयात भरला होता, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या योगे, तव तव हासती मथुरेच्या गे. कोणी एक भुलली नारी, विकता गोरस म्हणे घ्या हरी. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. आता एक दुसरं स्वरूप दिलेलं आहे, त्याला प्रादेशिक असा शब्द वापरला आहे भागवतामध्ये. म्हणजे सगुण रूप, भगवंताचं सगुण रूप, देहापुरता मर्यादित असं ते एक रूप आहे. सशंक चक्र घेतलेला तो परमात्मा आपल्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये, हृदयाकाशामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेला तो भगवान जगन्नारायण, त्या जगन्नारायणाचं चतुर्भुज असं भगवंताचं ध्यान करावं. ती मूर्ती डोळ्यासमोर की आपल्या हृदयात ती विराजमान करावी आणि मनाच्या समोर उघडई नेत्र ते आपल्या अंतःकरणाचे पटल, त्या पटलामध्ये हृदयाकाशामध्ये पहावी. आदाय हृत्कमलगतम मध्यगतम परेशम, त्या अंतर आकाशामध्ये तो भगवान पहावा. आणि जे आपण पाहिलेलं आहे हृदयात, तोच ईश्वर सर्वत्र आहे. तो सगुणही आहे आणि निर्गुण आहे. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. तुझ सगुण मनो की निर्गुण रे. जोपर्यंत त्या मूर्तीवर, त्या विग्रहावर आपलं मन एकाग्र होत नाही, तोपर्यंत त्याच मूर्तीचं सतत आपल्या हृदयामध्ये ध्यान करावं, तो अभ्यास करावा. आणि अभ्यासाने हळूहळू ते शक्य होतं. आता हे सोपं नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. परंतु अभ्यास हा असा एक मार्ग आहे की हृदयामध्ये प्रेमाचा उदय होतो. त्या मूर्तीचं जसं नारदांना आपण पाहिलं, त्या सत्पुरुषांनी, त्या महात्म्यांनी ध्यानाची पद्धत त्या बालक नारदाला त्या ब्राह्मण वस्तीत असताना शिकवली. आणि त्यानंतर त्यांचं हृदय शुद्ध झालं. त्यांना परमात्म्याचं ते हृदयाकाशात दर्शन झालं. क्षणभर का होईना. एक घडी आधी मी पुन्हा तुलसी संगत साधकी कटे कोट अपराध. आपले अष्टभाव शुद्ध होतात, हृदय शुद्ध होतो आणि आंतरिक आनंद वाटतो. आणि एकदा का हृदयामध्ये आनंद हा वाटू लागला तर मग बाह्य आसक्ती कमी होते. त्या परमेश्वराला प्रार्थना करावी. ओम हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापि इतं मुखम तत्तम पुष्ण पावृणू सत्य धर्माय दृष्टी. हे भगवंता, मला सत्य अशा तुझ्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तू तुझ्या हा जो मायेचा पडदा असेल किंवा इतर दिव्य पडदे असतील, ते दिव्य पडदे तू स्वतःला झाकून घेतलेलं आहे. सद्य हृदय वृद्ध तैत्र कृतिवी शुश्रूवी तत्क्षणात. आम्ही तुझ्याबद्दल ऐकलेलं आहे, तुझं वर्णन संतांनी केलेलं आहे, ते आमच्या श्रवणाद्वारे हृदयात जाऊन मिळालेलं आहे. म्हणून तू आम्हाला दर्शन दे. ऋज्वातुकारुण्य सुधाविवृत्त्या. परीक्षित हे सगळं एकाग्र मनाने ऐकत होता. परीक्षितालाही काही नवीन हे कळत होतं किंवा नवीन माहिती आहे असं काही नाही. कारण गर्भावस्थेमध्ये
हा अभ्यास परीक्षिताचा आधीच पूर्ण झालेला आहे. आणि शुकदेव विस्ताराने भक्तियोग आणि ध्यानयोग राजा परीक्षिताला समजावून सांगतायत. परीक्षिताचे अनंत जन्माचे पाप दूर झाले, तृणाग्नी मिळे, समरस झाले, तैसे केले जपता हरी. आता शुकदेव जो प्रश्न विचारतायत तो जरा वेगळा आहे. ते म्हणतात की भगवान, मला असं सांगा की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीचा शेवट कसा होणार, हे ईश्वराचं कार्य कसं चालतं ते तुम्ही मला सांगा. तेव्हा शुकदेव सांगतायत की एकच भगवंत ब्रह्मरूपाने विश्वाच्या उत्पत्तीचं कार्य करतं. ते त्याचं ब्रह्म्याचं स्वरूप आहे. विष्णू रूपाने या सृष्टीचं पालन पोषण करतो आणि रुद्र रूपाने संहार, हे कार्य एकच ईश्वर करतो. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. मकार महेश जाणीला. ऐसे तीन देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावे पुराणी व्यासाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तो परमात्मा मन बुद्धी याच्या पलीकडचा आहे. श्रवण कीर्तन स्मरण दर्शन वंदन इत्यादी नवविधा भक्तींनी आपल्या मनातला मल आपण दूर केला पाहिजे, आवरण नष्ट केली पाहिजे. तेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला आपल्या हृदयाकाशात होऊ शकतं. एकदाचा एक प्रसंग आहे. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलं की हे भगवान, माणसाला हे काही प्रश्न असे आहेत की अनंत काळापासून ते सुटलेले नाहीत. एखाद्या वेळेस तो एकटा असताना रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये जेव्हा तो आकाशाचा नजारा पाहतो, निरनिराळे तारे चिमुकले, काही स्पष्ट काही अस्पष्ट, तेव्हा त्याला प्रश्न पडतो की कसं काय हे विश्व उत्पन्न झालं असेल. प्रत्येकाला एक ना एक दिवशी पडल्याशिवाय राहत नाही, हा प्रश्न पडतोच. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलं की भगवान, ही सृष्टी उत्पन्न होते, कशी उत्पन्न होते? आपल्या चालू भाषेमध्ये एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्याची काहीतरी कृती असते, त्याचं काही रॉ मटेरियल असतं. तर हे रॉ मटेरियल किंवा ही कृती याविषयी आम्हाला प्रश्न आहे. पदार्थाची रेसिपी समजून घेतात लोक, तसं या ब्रह्मांडाची जी काही निर्मिती झाली आहे ती कशी झाली? किंवा आधारो दाता, या विश्वाचा आधार कोण, याचा स्वामी कोण? आणि ही एवढी केलेली सृष्टी शेवटी हिचा लय कशात होतो? तसंच हे जे जग आहे याला नामरूप आहे. हे नामरूपात्मक जग म्हणजे आहे तरी काय? विश्व विश्व म्हणतो, पण हे विश्व म्हणजे काय?
ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. हा जो काही दिसतोय पसारा, हे नेमकं काय आहे आम्हाला समजत नाही. आमचा असा ग्रह आहे की ब्रह्मदेवा, तुम्हीच ही सृष्टी निर्माण केली आहे. पण सृष्टी निर्माण केली असं आम्ही तुमच्याविषयी जाणतो, पण तुमचा कोणी स्वामी असेल की नाही? कोणाच्या आदेशाने तुम्ही हे काम करता आहात? कोणाच्या आज्ञांचं पालन करता आहात? असे प्रश्न त्यांनी विचारले. पण आम्ही पाहतो देवा, तुम्ही तप करताना दिसतात. आता हे तप कशासाठी करतात? कोणासाठी करतात? का तुमच्यापेक्षा कोणी अजून श्रेष्ठ आहे की त्याच्या आज्ञेने हे सर्व तुम्ही करतायत? त्याची आज्ञा तुम्ही पाळतात म्हणजे याचा अर्थ ते तुमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे. तुम्ही कोणाचे दास आहात? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुम्ही द्यावीत, असं नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की नारदा, तुम्ही लोक समजता तसं नाही. मी ही सृष्टी निर्माण करतो आणि लोकही म्हणतात ब्रह्म्याने ही सृष्टी निर्माण केली. तसं पाहिलं तर मी ज्याच्या शक्तीने हे सर्व कार्य करतो तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या आदेशाने मी ही सृष्टी निर्माण करतो. आता याच्यात जे काही वस्तू आहेत त्याला रॉ मटेरियल आपण म्हणू. इथे रॉ नाही, काही नाही. तोच परमात्मा सर्व अणुरेणूमध्ये भरलेला आहे. त्याच्या इच्छेने हे आपोआप निर्माण होतं. तोच भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे. तेच या जगाचं एकमेव सत्य आहे, एकम सत्य. परंतु त्यालाही अशी इच्छा झाली, एकोहम बहुस्याम, माझा विस्तार व्हावा अशी इच्छा त्याच्याच मनात निर्माण झाली. आणि अनेक रूपात आपण प्रकट व्हावं अशी इच्छा निर्माण झाल्यावर पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असे हे 15 तत्व, 16वा या तत्वाला एकत्र येऊन जो क्रियाशील आहे तो जीवात्मा, ते परमेश्वराचंच प्रतिबिंब आहे. आणि याच्यापेक्षाही जो वेगळा आहे तो म्हणजे परमात्मा. ते 17वं तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ती 17वी कळा असल त्याचा उल्लेख केलेला आहे. तोच देव, दानव, राक्षस हे सर्व काही तोच आहे. पंच ज्ञानेंद्रिय, चित्त, बुद्धी, मन, अहंकार हे सर्व तोच आहे. विष्णू सहस्रनामामध्ये 134 ते 140 पर्यंत त्याचा उल्लेख केलेला आहे. देऊ सचंद्रार्क नक्षत्रा खम दिशो भूर्महोदधीः वासुदेवस्य वीर्येण विद्रुतानि महात्मनः स सुरासुरगंधर्वं स यक्षोरगराक्षसां जगद्वशे वर्तेते यदं कृष्णस्य चराचरम् इंद्रियाणि मनोबुद्धि सत्वं तेजोबलं धृतिः वासुदेवात्मकान्याहु क्षेत्रं क्षेत्रज्ञेव च ऋषयः पीतरो देवा महाभूतानि दानवाः जंगमा जंगमं चेदं जगन्नारायणोद्भवम्. हे सर्व तो परमात्मा आहे. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये त्याचा हा अशा प्रकारे उल्लेख केलेला आपण पाहिला आहे. त्याची इच्छा म्हणजेच हे सगळं निर्माण झालं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी प्राणीमात्रांना जे अनुभव दिलेले आहेत, ज्ञानेंद्रियामार्फत, कर्मेंद्रियामार्फत जी एक ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, ती सर्व तोच परमात्मा आहे. हा तारकांचा समूह
ग्रहमालका, व्यक्ती, समाज, एकूण एक ज्या ज्या गोष्टीचा तू विचार करशील तो म्हणजे तोच परमात्मा आहे असं समज. मया तत्त्वं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना नस्तानि सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थितः. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात 4था हा श्लोक आहे. हे विश्व म्हणजेच त्या विराट पुरुषाची सर्व अवयव आहे. या भगवंताच्या स्वरूपाला ना ब्रह्मदेव जाणू शकत, ना शंकर जाणू शकत. या परमेश्वराच्या इच्छाशक्तीतून ज्याचं पहिलं प्रकटीकरण झालेलं आहे तो हा विराट पुरुष आहे, म्हणजे हे विश्व आहे. आता तप म्हणजे काय? तप म्हणजे त्या विराट पुरुषाचा कर्मयोग आहे. त्या विराट पुरुषाने जो कर्मयोगाचा आधार घेतला आहे तो कर्मयोग म्हणजेच तप आहे. तपश्चर्येनेच म्हणजे त्या कर्मयोगाच्या साह्यानेच या विश्वाची धारणा होते. आणि त्याच परमात्म्याने या विराट पुरुषाला तप करण्याची प्रेरणा दिली, आज्ञा केली. आणि तपामुळे मी ही सर्व विसृष्टी निर्माण करतो. जगाचं आदी कारण जे आहे ते चैतन्य रूप आहे. त्याला जलाची संज्ञा दिलेली आहे. ते जल म्हणजेच नार आहे. आणि या विशाल जलसमूहामध्ये तो विराट पुरुष विराजमान झाला आणि म्हणूनच त्याला नारायण अशी संज्ञा प्राप्त झाली. जेव्हा जेव्हा त्या विराट पुरुषाला जी जी इच्छा निर्माण झाली त्या इच्छेच्या परिपूर्ततेसाठी इंद्रियाचं स्वरूप सुद्धा तोच परमात्मा झाला. रसाची इच्छा निर्माण झाली तर त्याचा ज्ञान होण्यासाठी तोच जीव स्वरूपाने आला. सर्व काही तोच आहे. एक सेन्सेशन असतं प्रत्येक अवयवामध्ये. त्यामुळे जे जे दिसतं, काही वेळेस आपल्याला काही गोष्टी दिसतही नाहीत. जे दिसतं तर ते तर आहेच, पण जे दिसत नाही ते सुद्धा तोच परमात्मा आहे असं समजायला हरकत नाही. आणि या गंगेच्या तीरावर परीक्षितासह सर्व श्रोतृगण आहेत. राजा परीक्षित, इतर ऋषीमुनी, हे शुकदेवांनी राजा परीक्षिताला जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन रोमहर्षित होऊन ते ऐकतायत. आणि हेच सर्व वर्णन सूत नैमिषारण्यात शौनिकादी ऋषींना सांगतायत. श्रोते अत्यंत तन्मय झाले आणि त्या गूढ अशा त्या परमात्म चिंतनामध्ये संध्याकाळची वेळ झाली. सर्व तन्मय झाले आणि हळूहळू हळूहळू भगवान सूर्यनारायण पश्चिमेकडे विश्रामासाठी जाऊ लागले. संध्यप्रकाश सर्व ठिकाणी पसरलेला होता. गंगेवर त्या संध्यप्रकाशाचं ऊन किरण पसरतो. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर असा सुवर्ण असा हिरण्यगर्भाचा रंग वर्ण त्या जलाला मिळाला होता. आणि सर्व मंत्रमुग्ध होऊन त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा आपल्या हृदयामध्ये ध्यान करता करता तन्मय झाले. सगळे श्रोतृगण स्तब्ध झाले. परीक्षिताच्याही अंतर्मनामध्ये या जन्ममरणाच्या पलीकडे असलेलं जे भगवंताचं स्वरूप आहे त्याचं चिरंतन असं तो ध्यान करू लागला. उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मा इति हृदयदाय य लोकत्रयामिमाम आविश्य बिभर्ते अव्यईश्वरः. तो उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा, त्याचं ध्यानामध्ये सगळं मग्न झाले. राजा परीक्षित ऋषीपुत्राला धन्यवाद देतो.
जर समजा ऋषीपुत्राने मला हा शाप दिला नसता तर मी केवढ्या मोठ्या अशा आनंदाला लाभाला मुकलो असतो. म्हणून तो मनातून त्या शमीक ऋषीच्या पुत्राला धन्यवाद देतोय. धन्य 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 हा कसा आता उपकार फिरू, हा देह वाळून दूर सोडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपाद केला. असं म्हणून सर्व तन्मयतेने हात जोडले, अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण.